नमस्ते, सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझं नाव आहे मनीषा। 3 महिन्याच्या बाळाचे वजन हळूहळू आणि नैसर्गिकरित्या वाढवता येते। या वयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य आणि पुरेसं दूध मिळणं। 3 महिन्याच्या बाळाचे वजन वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय। पहिलं, स्तनपान सर्वात महत्त्वाचे। बाळाला 2 ते 3 तासाच्या अंतराने स्तनपान द्या। दिवसा जास्त वेळ अंतर ठेवू नका। प्रत्येक वेळी एक बाजू पूर्ण रिकामी झाल्यावरच दुसरी बाजू द्या। त्यामुळे हिंद मिल्क म्हणजेच फॅट जास्त दूध मिळतं आणि वजन वाढतं। म्हणजे फॅट असलेलं दूध जास्त मिळतं आणि वजन वाढतं। बाळ पिताना गुलगुलू आवाज न येता व्यवस्थित लाच झाला आहे याची खात्री करा। दुसरं म्हणजे फॉर्म्युला देत असाल तर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने द्या। योग्य मोजमापाने बनवलेलं फॉर्म्युला दूधच द्या। जास्त पातळ आणि जास्त घट्टही नको। बाळाचं वय आणि वजनानुसार प्रमाण ठेवा। रात्रीचं दूध थांबवू नका। या वयामध्ये रात्री बाळाचं पोट लवकर रिकामं होतं। रात्री 1 ते 2 वेळा दूध दिलं तरी वजन वाढायला मदत होते। बाळाला पुरेशी झोप महत्त्वाची। 3 महिन्याच्या बाळाला 14 ते 17 तास झोप आवश्यक असते। झोप कमी असेल तर वजन वाढ हळू होते। पाचवं म्हणजे गॅस कोलिक होऊ नये याची काळजी। प्रत्येक स्तनपानानंतर बर्प करणे अत्यंत आवश्यक। पोटात गॅस असेल तर बाळ नीट पित नाही, वजन वाढत नाही। सहावं म्हणजे बाळाचं मलमूत्र व्यवस्थित आहे ना हे पहा। दिवसाला किमान 5-6 ओले डायपर। पोट साफ होत असेल तर बाळ पोषण घेतंय। या वयामध्ये देऊ नका खूप महत्त्वाचं। वरची खीर, सूप, केळ, मध, पाणी सुद्धा नको। फक्त स्तनपान आणि फॉर्म्युला, तो सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने। साधारण वजन किती असतं तर 3 महिन्याच्या बाळाचे वजन सरासरी असतं। मुलगी असेल तर 4.5 ते 6.5 किलोच्या दरम्यान आणि मुलगा असेल तर 5 ते 7 किलोच्या दरम्यान। थोडंफार कमी जास्त चालतं कारण प्रत्येक बाळ हे वेगळं असतं। फीडिंग फ्रिक्वेन्सी वाढवा। दिवसाला 8 ते 10 वेळा स्तनपान द्या। बाळाने स्वतःहून जास्त वेळ झोपलं तर 3 ते 4 तासापेक्षा जास्त अंतर ठेवू नका। हिंद मिल्क मिळणं महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं। प्रत्येक फीडमध्ये एक बाजू पूर्ण पिण्यास द्या, मग दुसरी बाजू। पहिल्या बाजूतील शेवटचं दूध फॅट जास्त, वजन वाढ जलद। रात्रीचं दूध थांबवू नका। रात्री 1-2 वेळा तरी दूध द्या। रात्री पोट भरल्याने वजन चांगलं वाढतं। बर्प करायला विसरू नका। प्रत्येक फीड नंतर 10 ते 15 मिनिटं बर्प करणं आवश्यक। गॅस कमी, दूध नीट पचतं आणि वजन सुद्धा वाढतं। बाळाची झोप पूर्ण असावी। 3 महिन्याच्या बाळाला 14 ते 17 तास झोप आवश्यक आहे। योग्य झोपेमुळे बाळाची ग्रोथ
आणि हार्मोन्स नीट काम करतात. ओले डायपर मोजा हे खूप महत्वाचं. दिवसाला 5 ते 6 ओले डायपर येत असतील तर बाळाला पुरेसं दूध मिळत आहे असं समजावं. वजन 5 किलो असल्याने पुढच्या 1 महिन्यात साधारण 200 ते 250 ग्रॅम प्रति आठवड्याला वाढ झाली तरी परफेक्ट आहे. थोडं कमी जास्त असू शकतं. तीन महिन्याच्या बाळाची फीडिंगची वेळ: सकाळी 6 वाजता स्तनपान, त्यानंतर 8 वाजता, त्यानंतर 10:30 वाजता, त्यानंतर 1 वाजता, दुपारी 3:30 वाजता, संध्याकाळी 6 वाजता, पुन्हा 8:30 वाजता आणि रात्री 11 वाजता, पुन्हा पहाटे 3 वाजता स्तनपान. लहान फीड: 3 महिन्याच्या बाळाचे वजन वाढवण्यासाठी फक्त स्तनपानावर खास मार्गदर्शन. फीडिंगची रुटीन हे सर्वात प्रभावी. 2 ते 2.5 तासांनी स्तनपान द्या. दिवसाला 8 ते 10 फीड्स परफेक्ट असतात. बाळाने गाढ झोप घेतली तर 3 तासांनी सौम्यपणे उठवून फीड द्या. दुसरं म्हणजे लंच परफेक्ट असणे खूप महत्वाचे. लंच लॅच नीट असेल तर दूध जास्त मिळतं, पोट जास्त भरतं, वजन जास्त वाढतं. बाळाचा जास्त भाग आरेओला तोंडात आहे का? पाठीमागून गिळण्याचा आवाज येतो का? एक स्तन पूर्ण रिकामा मग दुसरा. हे वजन वाढवण्याचे गुपित फॉर्म्युले आहेत. पहिल्या स्तनात शेवटचे दूध म्हणजे फॅट समृद्ध, ह्यालाच हिंद मिल्क सुद्धा म्हटले जाते, हे मिळाले की दर महिन्याला वजन जबरदस्त वाढतं आणि तुमचं बाळ एकदम गुटगुटीत होतं. रात्रीचं फीडिंग ठेवायचं. रात्री 1-2 वेळा दूध दिलं म्हणजे वजन दुप्पट वेगाने वाढतं. रात्री दुधामध्ये प्रोलॅक्टिन हार्मोन्स जास्त असतो, म्हणजेच फॅट जास्त असतो. प्रत्येक फीड नंतर बर्फ करायला विसरू नका. गॅस झालं की बाळ कमी दूध पितं, पोट भरत नाही. 10 ते 15 मिनिटाचे बर्फ, पोट शांत, फीड चांगला. आईचा आहारही बाळाच्या वजनावर परिणाम करतो. स्तनपान करताना तुम्ही हे खाऊ शकता. बाळाच्या आईसाठी दूध, ड्रायफ्रुट्स, तूप युक्त आहार, मेथी, डाळिंब पाणी, खजूर, अंजीर, उकडलेले अंड जर तुम्ही खात असाल तर, मुगाची डाळ खीर, जिऱ्याचं पाणी हे दुधाची मात्रा वाढवतात. इनडायरेक्टली बाळाचं वजन वाढतं. बाळाच्या आईने सुद्धा योग्य आहार करणे खूप महत्वाचे आहे. नेक्स्ट व्हिडिओ मी बाळाच्या आईसाठी नक्की घेऊन येईल. तुमच्या बाळासाठी आदर्श सुधारित वजन वाढ 3-4 महिने. प्रति आठवडा बघा साधारण 150 ते 200 ग्रॅम वाढ, म्हणजे महिन्याला 600 ते 800 ग्रॅम वाढ झाली तर परफेक्ट वाढ आहे असं समजा. यामध्ये सुद्धा थोडंफार असं कमी जास्त होऊ शकतं. मी तुम्हाला अजून काही खास माहिती सांगते. दिवसभराचं स्टेप बाय स्टेप फीडिंग टाइम टेबल, आईसाठी दूध वाढवणारा आहार चार्ट, बाळाचं वजन ट्रॅकर टेबल तयार करून देऊ शकते. तुम्हाला कोणतं हवं आहे ते तुम्ही नक्की कळवा, त्यानुसार मी पुढील व्हिडिओ बनवू शकेन. तर कशी वाटली तुम्हाला वरील माहिती नक्की सांगा.
आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही माहिती होती 3 महिन्याच्या बाळाचा आहार कसा असायला पाहिजे. आहार म्हणजे काय, फिडिंगच कसं असायला पाहिजे, कोणत्या कोणत्या वेळा आपण पाळायला पाहिजे आणि बाळाच्या आईचा आहार सुद्धा कसा असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या बाळाचा जी वाढ आहे ना ती छान योग्य तऱ्हेने होईल आणि आपलं बाळ जे आहे छान असं गुटगुटीत सुदृढ होईल अशी प्रत्येक आईची इच्छा असते. आय होप तुम्हाला ही जी माहिती आहे ना नक्की आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि हो, हाईप करायला अजिबात विसरू नका. तर चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.